वैसे अगर ऊपर ऊपर से देखा जाए तो 7 रुपए के इजाफे से कोई बहुत बड़ा फर्क नहीं पड़ता। नमस्कार, मी शनाया. माझ्या व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही अँकर चित्रा त्रिपाठीचा व्हिडिओ बघितला असेल. त्या व्हिडिओ त्रिपाठीबाई बोलतात की 7 रुपयांनी जर पेट्रोल महागलं तर काही फरक पडणार नाही. पण खरंच आपल्या खिशावर, आपल्या घराच्या बजेटवर, भाजीपासून बसच्या भाड्यापर्यंत या 7 रुपयांचा नेमका किती परिणाम होतो, आज आपण ते समजून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पेट्रोल पुन्हा महागला आहे, डिझेल पुन्हा महागला आहे आणि पुन्हा एकदा महागाईचा भार थेट सर्वसामान्यांच्या खांद्यावर टाकला गेला आहे. पण या सगळ्यात सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे पेट्रोल 7 रुपयांनी महागलं हा नाही. प्रश्न असा आहे की त्यानंतर काय काय महागणार आहे. आणि त्याहून मोठा प्रश्न म्हणजे हे सगळं घडत असताना देशाचा मोठा मीडिया एवढा शांत का आहे. गेल्या 10 दिवसात 4 वेळा इंधनाचे दर वाढले आहेत. पहिल्यांदा 3 रुपये, मग 90 पैसे, मग 97 पैसे आणि पुन्हा 2 रुपयांपेक्षा जास्त. एकूण जवळपास 7 रुपये प्रति लिटर. हे फक्त आकडे नाहीत, हे रोज कामावर जाणाऱ्या माणसाच्या खिशातनं गेलेले पैसे आहेत. हे ऑटोवाल्याच्या कमाईतनं गेलेले पैसे आहेत. हे ट्रकवाल्याच्या डिझेल टाकीतनं गेलेले पैसे आहेत. आणि शेवटी हे प्रत्येक घराच्या स्वयंपाकघरातून जाणारे पैसे आहेत. कारण पेट्रोल आणि डिझेल महागलं की फटका फक्त गाडीवाल्याला बसत नाही. या देशात माल हा एका शहरातनं दुसऱ्या शहरात जातो तो ट्रकने. शेतातून बाजारात भाजी येते ती ट्रकमधून. डेअरीमधून दूध शहरात पोहोचतं ते वाहनांमधनं. औषधं, किराणा, सिलेंडर, बांधकामाचं साहित्य, ई कॉमर्स, डिलिव्हरी सगळं काही डिझेलवर उभं आहे. त्यामुळे डिझेल महागलं म्हणजे देशातल्या जवळपास प्रत्येक वस्तूचा खर्च वाढणार आहे. आणि तो खर्च शेवटी कोण भरतं? ग्राहक, म्हणजे आपण, जनता. आज बाजारात दिसणाऱ्या महागाईचं मूळ फक्त इथल्या पंपावर नाही, ते हजारो किलोमीटर दूर आंतरराष्ट्रीय बाजारात आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ब्रेंट क्रूडची किंमत $60 ते $65 प्रति बॅरल होती. आज ती $100 ते $110च्या घरात पोहोचली, म्हणजे जवळपास दुप्पट. आणि भारत हा जगातल्या मोठ्या तेल आयातदारांपैकी एक आहे. आपल्या गरजेचं जवळपास 90% तेल कच्चं जे आहे ते आपण बाहेरून विकत घेतो. म्हणजे तेल महागलं की भारताला थेट त्याचा फटका बसणारच. पण गोष्ट इथे संपत नाही. कारण तेल डॉलरमध्ये विकत घ्यावं लागतं आणि गेल्या 6 महिन्यात रुपयाची किंमत देखील घसरली आहे. आधी डॉलरच्या तुलनेत रुपया 83 ते 84च्या आसपास होता. आता 96 रुपयांच्या खाली घसरलाय. म्हणजे भारताला एकीकडे तेल महाग मिळतंय तर दुसरीकडे ते विकत घेण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतात. हा दुहेरी फटका बसतोय. तेल महाग, डॉलर महाग आणि त्याची किंमत भरते ती म्हणजे जनता, म्हणजे आपण. याचा परिणाम थेट अर्थव्यवस्थेवर स्पष्ट दिसतोय. रिझर्व्ह बँकेने आधी आर्थिक विकास दर 7.6% राहील असा अंदाज दिला होता. आता तो 6.9% खाली आलाय. म्हणजे अर्थव्यवस्थेचा वेग हा कमी झालाय. दुसरीकडे किरकोळ महागाई वाढली आहे. नोव्हेंबरमध्ये जी 0.7% होती ती आता 3.48%वर गेली आहे. घाऊक महागाई 8.3%वर पोहोचली. याचा अर्थ कंपन्यांचा खर्च वाढतोय, उत्पादन महाग होतंय, कच्चा तेल महाग होतंय, वाहतूक महाग होती आणि जेव्हा उत्पादनाचा खर्च वाढतो तेव्हा दुकानातल्या वस्तूंच्या किमती वाढतात. म्हणूनच आज दुधाचे भाव वाढलेत, खाद्यतेल वाढलंय, भाजीपाला वाढलाय, औषधं वाढली आहेत आणि सामान्य माणूस महिन्याच्या शेवटी बसून पुन्हा बजेट मांडतोय. कुठे कमी करायचं, कुठं थांबायचं, काय पुढच्या महिन्यांवर ढकलायचं. सर्वात जास्त फटका हा त्यांना बसतो ज्यांना पगार वाढत नाहीयेत. रोजंदारीवर काम करणाऱ्यांना, असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्यांना, छोट्या दुकानवाल्यांना, मजुरांना, ज्यांच्याकडे महागाई सहन करण्यासाठी राखीव पैसा देखील नाही, ज्यांचं बजेट आधीच टोकावर चालतंय. आणि अशा वेळी मीडिया काय दाखवतो बरं? कोणाच्या मंदिरावर चर्चा, कोणाच्या धर्मावर चर्चा, कोण काय बोलले की त्यावर आरडाओरड आणि फक्त मध्येच मोदी मोदीचा जयघोष. जणू देशात बाकी काही घडलंच नाही. जणू तुमच्या खिशाला पडलेली झळ महत्वाचीच नाहीये. देशात महागाई वाढते, रुपया घसरतोय, कच्च्या तेलाच्या किमती वाढतायत, अर्थव्यवस्थेवर दबाव आहे. पण प्राईम टाइमवर सर्वात मोठी चर्चा कशावर असते हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे. कारण महागाईवर बोलायचं म्हणजे लोकांच्या रोजच्या आयुष्याबद्दल बोलावं लागतं. पेट्रोल पंपावर उभे असलेल्या माणसाबद्दल बोलावं लागतं. भाजी घेणाऱ्या बाईबद्दल बोलावं लागतं. दूध घेणाऱ्या वडिलांबद्दल बोलावं लागतं. सिलेंडर बुक करताना विचार करणाऱ्या घराबद्दल बोलावं लागतं. मध्य पूर्वेतील संकट अजून देखील कायम आहे. हॉर्मुझ सामुद्रधुनीवर तणाव कायम आहे. विश्लेषक असं सांगतायत की हे असं जर सुरू राहिलं तर $150 पर्यंत जे तेल आहे ते जाऊ शकतं. जसं झालं तसं आजची दरवाढ फक्त सुरुवात ठरू शकते. पेट्रोल, डिझेल, एलपीजी, सीएनजी सगळ्यांवर परिणाम होऊ शकतो. त्यानंतर महागाईचा नवा फेरा सुरू होईल. सरकार म्हणतंय उपाय सुरू आहेत, एक्साईज ड्युटी कमी केली गेली आहे. पण लोकांना रोज काय दिसतंय? पंपावर वाढलेले दर,
बाजारात वाढलेले भाव, घर खर्चाचं बिघडलेलं गणित. म्हणून महागाई हा फक्त आर्थिक विषय नाही, तो रोजच्या जगण्याचा विषय आहे, तो पोटाचा विषय आहे, तो घर चालवण्याचा विषय आहे, तो भविष्याचा विषय आहे. आज प्रश्न एवढाच आहे की जर कच्च्या तेलाची किंमत दुप्पट झाली, रुपया घसरला, पेट्रोल 7 रुपयांनी महागलं, महागाई वाढली, तर अर्थव्यवस्थेचा वेग कमी झाला आणि तरी देखील या सगळ्यांवर पुरेशी चर्चा होत नसेल, तर मग आज देशात लोकांच्या खिशांपेक्षा महत्वाचं अजून काय आहे? कारण महागाई टीव्हीवर दिसो ना दिसो, ती प्रत्येक घरात दिसते आणि तिचं बिल प्रत्येक महिन्याला हे भरावंच लागतं. या वाढत्या महागाईचा तुमच्या आयुष्यावर कसा परिणाम झालाय कमेंट करून मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.